छान मटार कोबी भाजी तयार आहे। सुरेख आहे चवीला। कशी करायची ते आज आपण लीना सुगरण कट्ट्यामध्ये बघूया। तेल घालते फोडणीसाठी। साधारण एक 3-4 चमचे तेल आहे। तेल तापू दे जरा। मोहरी घालते। मोहरी छान तडतडली आपली की गॅस बारीक करायचा। जिरं, थोडंसं हिंग आणि बारीक चिरलेलं आलं। आता याच्यामध्ये हा एक बारीक चिरलेला कांदा आहे तो घालते। आता आपल्याला कांद्याबरोबरच नारळ पण परतून घ्यायचा आहे। हा ताजा ओला खोवलेला नारळ आहे, हा घालते। मेन या कोबीच्या भाजीला स्वाद येतो हा कांदा नारळ याचाच आणि आलं जे मी मगाशी घातलं। खूप छान लागते ही भाजी, नक्की ट्राय करून बघा। तुम्ही बघू शकता कांदा आणि नारळाचा आता रंगही बदललाय। आता या स्टेजला कोबी चिरलेला आहे तो घालतेय मी। आणि त्याचबरोबर मी इथे थोडेसे फ्रोझन मटार घेतले ते पण घालते। सगळं मिक्स करून घेऊया एकदा। आणि आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत हळद। इथे आपण फोडणीला मिरची घातली नव्हती त्यामुळे आपण आता इथे तिखट वापरणार आहोत। मीठ, आणि साखर, थोडी कोथिंबीर घालते आणि हे आता सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं। साधी सिंपल पण तरीही उत्कृष्ट चव असणारी ही भाजी आहे, नक्की ट्राय करा। याच्या आधी मी तुम्हाला डाळ कोबीची रेसिपी दाखवलेली आहे, त्याची लिंक मी देईन। आता झाकण ठेवून कोबी शिजवून घेऊ आपण। थोडी व्हायची आपली, अजून एक 2 मिनिटं ठेवूया आपण। मस्त झालेली आहे आपली भाजी, शिजलेली आहे। गॅस बंद करते मी आणि आता काढून घेऊया। मस्त नारळ आणि कोथिंबीर, आपली मस्त मटार कोबी भाजी तयार आहे। एक वेगळ्या चवीची पण तेवढीच रुचकर अशी ही मटार कोबीची भाजी नक्की करून बघा। रेसिपी तर आज तुम्ही बघितली आहेच। या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा। तसंच
लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, उद्या परत मला भेटायला या आणि एक नवीन रेसिपी बघायला. तोपर्यंत बाय.